नमस्कार मित्रांनो, आपल्याला कंबाईन ग्रुप बी सी आणि त्यानंतर नगर परिषद एक्झाममध्ये पर्यावरण या टॉपिकवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत। त्या अनुषंगानं मी तुमच्यासाठी आज पर्यावरण या विषयावर आधारित लेक्चर घेऊन आलेलो आहे। यामध्ये आपण सगळे पॉईंट्स डिस्कस करणार आहे आणि तुम्हाला लेक्चर करत असतानाच हे सगळे पॉईंट्स बुक्समध्ये उतरून घ्यायचे आहे। महत्त्वाचे पॉईंट्स मी तुमच्यासोबत इथे डिस्कशन करणार आहे। तर बघा, मानव आणि पर्यावरण तुम्ही जर सिलेबसमध्ये बघितलं असेल तर मानव आणि पर्यावरणाबद्दल आपल्याला सिलेबसमध्ये एक टॉपिक आहे। चला तर मग स्टार्ट करूया। तर जन्मदर म्हणजे काय असं जर तुम्हाला विचारलं पेपरमध्ये की जन्मदर म्हणजे काय होते, तर लक्षात ठेवा, दिलेल्या वर्षात 1000 लोकसंख्येमागे प्रत्यक्ष जन्मलेली अपत्यांची संख्या म्हणजेच याला आपल्याला काय म्हणायचं आहे, जन्मदर। लक्षात ठेवा, ओके। सो जन्मदर म्हणजे दिलेल्या वर्षात 1000 लोकसंख्येमागं जन्मलेल्या अपत्यांची संख्या म्हणजे जन्मदर। म्हणजे जन्मदर 1000 लोकसंख्येमागं मोजला जातो। त्यानंतर आहे मृत्यूदर, दिलेल्या वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे झालेल्या मृत्यूंची संख्या म्हणजे मृत्यूदर सुद्धा 1000 लोकसंख्येमागं मोजला जातो। हा पॉईंट लक्षात ठेवा फक्त। त्यानंतर वाढीचा दर, नैसर्गिक वाढ आणि स्थलांतरण यामुळे एका वर्षात वाढणारी किंवा कमी होणारी लोकसंख्या याला आपल्याला म्हणायचं आहे वाढीचा दर। यामध्ये एवढाच पॉईंट लक्षात ठेवा। त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट की विकसनशील आणि औद्योगिक विकसित राष्ट्रांमधील लोकसंख्या वाढीच्या पद्धतीत मोठा फरक दिसून येतो। जवळपास 99% लोकसंख्या वाढ ही विकसनशील देशांमध्येच होत असते। म्हणजे बघा किती इम्पॉर्टंट पॉईंट आहे, 99% लोकसंख्येची वाढ ही विकसनशील देशांमध्येच होत असते आणि औद्योगिक विकसित देशांमधील लोकसंख्या आहे तितकीच किंवा घटत असते म्हणजे हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे। आणि 2050 पर्यंत विकसनशील देशांतील लोकसंख्या 55% वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे, ओके। आणि देशांची एकूण लोकसंख्या जे औद्योगिक विकसित देश आहे त्यांची लोकसंख्या फक्त 4% वाढण्याची काय आहे, शक्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे 12वीच्या पर्यावरणाचं पुस्तक आहे आणि हे जे आकडेवारी दिलेली आहे ही 2018ची, लक्षात असू द्या 2018ची। तर 18 नुसार लोकसंख्येमध्ये प्रथम क्रमांक चीन, दुसरा भारताचा लागतो 135 कोटी 2018 मध्ये। 11 नुसार 121 कोटी आहे भारताची लोकसंख्या, तिसरा अमेरिका आणि चौथा आहे इंडोनेशिया, पाचवा ब्राझील। तर आपल्याला पहिले 4च देश इथं लक्षात ठेवायचे आहे, चीन, भारत, अमेरिका आणि इंडोनेशिया, ठीक आहे। तर हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या। सध्या लोकसंख्येमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा लागते ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो, ओके। त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट पॉईंटकडे, महत्त्वाचा प्रश्न काय आहे, इथे मानवी वसाहती दिलेली आहे। यावरती बऱ्याचदा पेपरमध्ये प्रश्न पण विचारले जातात मित्रांनो, तर ते आपण बघूया। तर इथे बघा काय म्हटलं आहे, मानवी वसाहती जर लोकसंख्या पेक्षा कमी असेल तर त्याला खेडी म्हणायचं, 5000 ते 99,999 पर्यंत असेल तर त्याला गाव म्हटलं जाते, ओके। त्यानंतर बघा महत्त्वाचं म्हणजे शहर म्हणजे काय, जर लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त झाली असेल तर त्याला म्हणायचं आहे शहर। त्यानंतर नगर कशाला म्हणायचं, 10 लाख लोकसंख्येपेक्षा जास्त जर असलं तर ते झालं नगर, 1 कोटीपेक्षा जर जास्त लोकसंख्या असेल तर ते झालं महानगर। म्हणजे क्रम कसा लक्षात ठेवायचा आपल्याला, खेडी, गाव, शहर, नगर, महानगर आणि याच्याही पुढे एक असते ते म्हणजे असते सन्नगर। तर हा क्रम तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, पेपरमध्ये यावरती प्रश्न विचारलेले आहे। एक पॉईंट असा लक्षात, वारली नावाची आदिवासी जमात मुंबईपासून साधारणतः 100 किलोमीटरवर राहते। विशेषतः रायगड, पालघरमध्ये ह्या जमाती आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळलेल्या दिसतात। वारली चित्रकलेचे जनक जीवा सोमा मसे यांना म्हटलं जाते, लक्षात असू द्या, जीवा सोमा मसे यांना वारली चित्रकलेचे जनक असे म्हटले जाते। त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट आपल्याला पेपरसाठी जे महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो मी तेच तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे। काय म्हटलं आहे बघा की CNGचा जर फुल फॉर्म आला तर तुम्हाला सांगायचं आहे कॉम्प्रेट नॅचरल गॅस, ओके। सो CNGचा फुल फॉर्म तुम्ही इथे लक्षात ठेवायचा आहे। त्यानंतर पुढे जो आपण नेक्स्ट, नंतर एक पॉईंट हा लक्षात घ्या, संयुक्त राष्ट्रांनी म्हणजे युनायटेड नेशनने 1994च्या मसुद्यात मानवाधिकार आणि पर्यावरणाचा समन्वय जोडला होता। तुम्हाला जर प्रश्न आला की मानवाधिकार आणि पर्यावरणाचा समन्वय युनोने कोणत्या वर्षी जोडलेला होता, उत्तर घ्यायचं आपल्याला 1994। त्यानंतर एक हा चार्ट महत्त्वाचा आहे, WHO म्हणजे होते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, याचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे। जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे मित्रांनो। WHOची स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये करण्यात आलेली होती, 7 एप्रिल 1948। या घटनेला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे। तर WHOचा रिपोर्ट काय म्हणते की जागतिक रोगांपैकी 24% आणि सर्व मृत्यूपैकी 23% हे पर्यावरणाच्या दूषित पर्यावरणामुळे होते म्हणते। म्हणजे बघा किती मोठी गोष्ट आहे की जागतिक रोगापैकी 24% रोग आणि जे मृत्यू होतात त्यापैकी 23% मृत्यू हे दूषित पर्यावरणामुळे होते। म्हणजेच तुम्ही 23-24% हा ढोबळमानांना आकडा लक्षात ठेवायचा आहे पर्यावरणाच्या बाबतीत। आपण पाहत आहे पर्यावरण
ठीक आहे, आणि पर्यावरणामधलं प्रदूषण. त्यानंतर हा एक चार्ट मला महत्त्वाचा वाटला, त्यावरती नक्कीच आयोगाने प्रश्न पण विचारलेले आहेत. तर बघू आपण. सल्फर डायऑक्साईड. सल्फर डायऑक्साईडचं काय आहे? श्वसनाचे विकार, हृदय व फुफ्फुसाची व्याधी, कमजोर दृष्टी होण्याचं काम लक्षात घ्या, हे प्रदूषक करत असते. त्याचं नाव आहे सल्फर ऑक्साईड. ओके. आणि पर्यावरणावर होणारा परिणाम म्हणजे क्लोरोसिस, वनस्पतीची वृद्धी काय होते? मृत पावते. आता हे दुसरं प्रदूषक आहे नायट्रोजन ऑक्साईड. ठीक आहे, काय करते? पॅरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट तयार करणे आणि श्वसनाचे विकार जास्त प्रमाणात असल्यास विषारी ठरते म्हणते हे. ओके. आम्ल पर्जन्यासाठी हा घटक काय आहे? कारणीभूत आहे, नायट्रोजन ऑक्साईड. सो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढं काय म्हटलं आहे? धूर, फुफ्फुसांच्या वायू देवाणघेवाणीच्या क्षमतेत अडथळे निर्माण करते, प्रकाश परावर्तित करून हवामानावर परिणाम करू शकते. त्यानंतर पुढं काही घटक दिलेले आहे. कण 2.5. त्यानंतर PM10 काय करते? श्वसन संस्थेचा विकार घडून आणते, फुफ्फुसांसंबंधित दाह, कर्करोग वगैरे या सगळ्या गोष्टी करण्याचं काम हे जे आहे PM ते करत असते. PMचा फुल फॉर्म काय होतो? नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. जैवविविधतेवर विपरीत परिणाम घडून आणण्याचं काम कोण करत असते? तर ते करत असते PM मित्रांनो. त्यानंतर आहे कार्बन मोनॉक्साईड. आता कार्बन मोनॉक्साईड हे सुद्धा एक प्रदूषक आहे. रक्ताची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते, हृदय व रक्तभिसरण संस्थेचा विकार घडून आणण्याचं काम करते कोण? कार्बन मोनॉक्साईड. आणि जागतिक तापमानवाढ घडून आणण्याचं काम कार्बन मोनॉक्साईड करते. त्यानंतर आहे ओझोन 3. आपण मागं पण बघितलं की ओझोनचं रेणुसूत्र O3 आहे. ओझोनचं रेणुसूत्र O3 आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ओझोन 16 सप्टेंबर, ओझोन दिवस 16 सप्टेंबरला असतो मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे. तर स्थितांबर करा मित्रांनो. ठीक आहे, स्थितांबर पाहिजे. त्या आपल्याला माहिती आहे स्थितांबरातील ओझोनमुळं श्वसन संस्थेचे विकार होतात, जसे घशाचे त्रास, दमा, फुफ्फुसांचे विकार, छातीत दुखणे वगैरे या संबंधी ते काम करते. ओके. त्यानंतर बघा शिशेचं रेणुसूत्र पाठ करून घ्या, PB. आता रक्तभिसरण व मज्जासंस्थेवर परिणाम करते. जोड्या लावणी थेट प्रश्न येईल तुम्हाला. ठीक आहे, मी आधीच क्लिअर करून देतो, हे लक्षात घ्या. वाहनांच्या धुरामुळे वातावरणातील शिशेचं प्रमाण वाढते. ठीक आहे, वाहनांच्या धुरामध्ये हे आढळतात. त्यानंतर आहे अमोनियाचं सूत्र पाठ करून घ्या. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय करते अमोनिया? डोळ्यांची जळजळ, नाक, घसा, श्वसन मार्ग, डोळे जळजळणे, दीर्घकालीन प्रभावाने अंधत्व, फुफ्फुसांना इजा वगैरे. आणि जलचरांवर मोठ्या प्रमाणात परिणाम कोण करते? असा जर प्रश्न आला तर उत्तर घ्यायचं आहे अमोनिया H3. तर असे ठळक पॉईंट तुम्ही काय करा? हे पॉईंट काढून घ्या, कारण जोड्या लावणीत प्रश्न आला तर आपले प्रश्न बरोबर यायला पाहिजे. ओके, क्लिअर झालं असेल. दिलेला आहे तुमच्या पुढे, यावरती प्रश्न येऊ शकतो, कारण जोड्या लावणीमध्ये प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहे. तर काय आहे की हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक आणि मूल्य आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून. जर हवेचं मूल्य 0 ते 50 असलं तर चांगलं आहे, 51 ते 100 असलं तर समाधानकारक, 101 ते 200 असलं तर मध्यम प्रदूषित. त्यानंतर बघा 201 ते 300 दरम्यान खराब असते, 301 ते 400 दरम्यान अगदी खराब. आणि जर हवेच्या गुणवत्तेचं निर्देशांक मूल्य 401 ते 500 झालं तर समजून घ्यायचं तीव्र प्रदूषित. तुम्हाला विचारलं जाईल तीव्र प्रदूषितचं मूल्य सांगा, तर 401 ते 500 तुम्ही लिहून ठेवायचं आहे. ओके, चला पुढे जाऊ आपण. मेन पॉईंटकडे फोकस करायचा आहे आपल्याला फक्त. ठीक आहे, त्यानंतर पहा आता पुढे काय म्हटलेलं आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हा चर्चेमध्ये होता. मोस्ट टाइम पी करा. सफरचा फुल फॉर्म काय होतो? सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फॉरकास्टिंग अँड रिसर्च. ठीक आहे, सफरचा फुल फॉर्म कळला. काय आहे सफर समजून घेऊ. हवेची गुणवत्ता, हवामानाचा अंदाज आणि संशोधन प्रणाली या नावाचा एक मोठा राष्ट्रीय प्रकल्प भारत सरकारने सुरू केला आहे. 101% तुम्हाला प्रश्न येईल. हवेची गुणवत्ता, हवामानाचा अंदाज आणि संशोधन प्रणाली या संबंधित कोणती प्रणाली सुरू केली आहे? सफर. लक्षात ठेवा. बस एवढं जरी पाठ ठेवलं तरी तुमचे पॉईंट्स इथं काय होऊन जाईल? सॉल्व्ह होऊन जाईल. हवेच्या गुणवत्तेची स्थिती जाणून घेणे. सिंपल. ओके, सफर. मोस्ट MP. हवा प्रदूषण नियंत्रण कायदा कधीचा? तर हा आहे मित्रांनो 1981चा. प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा कधीचा? 1981. आणि जलप्रदूषण जर म्हटला तर तो आहे 1974चा. क्लिअर. त्यानंतर तुम्हाला चान्सेस आहे हरितगृह परिणाम विचारण्याचे. मग हरितगृह वायू कोणते असं तुम्हाला विचारलं जाते. तर बघा, कार्बन डायऑक्साईड आलं तर यस करा. मिथेन पण हरितगृह वायू आहे, बरोबर आहे. CH4 रेणुसूत्र आहे. नायट्रस ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड. ओके, या वायूंना हरितगृह वायू म्हणतात. तुम्हाला लिस्ट दिली जाईल अ, ब, क, ड. सांगा खालीलपैकी कोणते हरितगृह वायू आहे? तर कार्बन डायऑक्साईड, त्यानंतर आहे मिथेन, त्यानंतर नायट्रस ऑक्साईड, त्यानंतर आहे सल्फर ऑक्साईड. ओके, या वायूंना काय म्हटलं जाते? ग्रीन हाऊस गॅस म्हटलं जाते. लक्षात ठेवा. हरितगृह वायू. मोस्ट टाइम फिगर. आणि याच्यामुळं काय होते की या वायूंमुळं काय होते मित्रांनो? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवा शोषून घेतलेली उष्णता कायम ठेवली जाते आणि ती अंतराळात जाण्यापासून अडवली जाते. त्यामुळं
तापमान जे आहे ते आतल्यात मोठ्या प्रमाणात वाढते. ओके, आणि ते तापमानात उष्णता साठवली जाते आणि यामुळं हरितगृह वायू परिणाम होते. याला ग्लोबल वॉर्मिंग असं म्हटलं जाते. ओके, सो हे त्याचे सूत्र आहे, हे तुम्ही इथे लक्षात घ्या. चला पुढे जाऊ आपण नेक्स्ट. त्यानंतर इथे काही पॉईंट दिलेले आहे, जोड्या लावणीमध्ये विचारला जाऊ शकतो की औद्योगिक उत्सर्जनातून कोणते वायू बाहेर पडतात. नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन ऑक्साईड. ओके, ठीक आहे, कार्बन मोनॉक्साईड वगैरे जे आहे दिलेले, ही लिस्ट तुम्ही इथं पाठ करा. त्यानंतर वाहन उत्सर्जन बघा, ठीक आहे. त्यानंतर जीवाश्म इंधन उत्सर्जन, त्यानंतर बघा शेण रवंत करणारी जनावरे आणि भात शेती, याच्यावर प्रश्न आला होता का सांगा. ठीक आहे, तर हे मिथेन आहे. म्हणजे भात शेती जी आहे, भात शेतीमधून दलदलीच्या शेतीमधून CH4 बाहेर निघतो. ओके, त्यानंतर सांडपाणी लँडफिल म्हटलं तर CH4 पुन्हा मिथेन. आणि रेफ्रिजरेशन, त्यानंतर बघा फोम आणि एरोसोल याच्यामधून CFC क्लोरोफ्लोरोकार्बन वायू बाहेर निघतो. मोस्ट टाइम करा, ओझोनला सगळ्यात घातक आहे CFC. आणि खतेमधून लक्षात असू द्या नायट्रस ऑक्साईड. ठीक आहे, लावणीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आपण अत्यंत महत्त्वाचा रेफरन्स देत आहे, तो म्हणजे स्टेट बोर्ड. ओके, त्यामुळे याला थोडंसं व्यवस्थित क्लिअर करा. त्यानंतर बघा याच्यावर प्रश्न आलेला आहे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पहिल्यांदा एक पॉईंट लक्षात घ्या. आवाज हा डेसिबल या एककामध्ये मोजतात. म्हणजे त्या डेसिबलमध्ये मोजतात, तर ध्वनीची वारंवारता हर्ट्समध्ये मोजतात. हा पॉईंट लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणून आवाज म्हणजे ध्वनी हा डेसिबलच्या एककामध्ये मोजला जातो. 80 डेसिबलच्या पुढे आवाज गोंगाट बनू शकतो. ठीक आहे, त्यामुळे श्रवण संस्थेत काय होऊ शकते, हानी पोहोचू शकते. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, जागतिक आरोग्य संघटनेने लक्षात घ्या शहरासाठी सुरक्षित आवाजाची पातळी 45 डेसिबल इतकी निश्चित केलेली आहे. आणि आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार ते 65 dB पर्यंत आवाजाची पातळी सहन करण्यायोग्य मानली जाते. बघा किती छान पॉईंट दिलेला आहे याच्यामध्ये. आणि इकडे दिलेला आहे आवाज, जेव्हा आपण श्वासोच्छवास घेतो तेव्हा आपल्या आवाजाचा जो ध्वनीचा जो वेग आहे तो आहे 10 डेसिबल इतका तीव्रता. त्यानंतर कुजबूज करत असेल तर 20 ते 30 डेसिबल. ग्रंथालयात बसले असेल तर 30 ते 35 डेसिबल. कमी आवाजातील रेडिओ असेल तर तुम्ही सामान्य संभाषण 35 ते 60. त्यानंतर ऑफिसचा आवाज असते 60 ते 80. रहदारी 50 ते 90. लक्षात येऊन आलं तुम्हाला. त्यानंतर धावणारी मोटारसायकल 115 ते 120. जेट विमानचे उड्डाण 140 ते 150. आणि अंतराळ रॉकेटचे प्रक्षेपण सगळ्यात जास्त 160 ते 180. तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता एक महत्त्वाचा पॉईंट हा आहे की केंद्रीय पर्यटन मंडळाने ठीक आहे दिवसा भारताच्या दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद आणि जयपूर यांसारख्या भारतातील 8 प्रमुख शहरांमध्ये ध्वनी प्रदूषण सर्वेक्षण केले आहे. आणि यांच्या ध्वनी प्रदूषणाची पातळी विहित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे काय झालेले आहे, आढळलेले आहे. म्हणजे ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे मित्रांनो. ओके, सो याकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड केली जाते. त्यामध्ये कडुनिंब आहे. ठीक आहे, कडुनिंबाचं शास्त्रीय नाव बघा ॲझाडिरचटा इंडिका. त्यानंतर ऑस्ट्रेलियन बाबूळ. ओके, त्यानंतर आंबा मँजिफिरा इंडिका, आपल्याला आंब्याचं शास्त्रीय नाव माहीत आहे. करंज, त्यानंतर बांबू. ठीक आहे, बांबूचं बघा शास्त्रीय नाव काय आहे, डेंड्रोकॅलमस सॅप. ठीक आहे, वट, पिंपळ. ठीक आहे, तर उंबर अशासारखी झाडे काय केली जाते, लावले जाते, जेणेकरून ध्वनी प्रदूषण काय होईल, कमी होईल. हरित पट्टे वृक्षारोपण असं म्हटलं जाते. ओके, चला आता एक महत्त्वाचा प्रश्न आला तुमच्यासाठी की ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम कधीचा आहे. तर हा आहे मित्रांनो 2017चा. काय आहे, सरकारने ठरवून दिलेल्या वेगवेगळ्या विभागांसाठी उच्चतम ध्वनी पातळीचे निकष या नियमांनी कायम केले आहेत. ओके, आता राज्य सरकारे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, न्यायालय यांच्या सभोवतालच्या 100 मीटरचा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. ओके, कशानं झालेला आहे, ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम 2017. आलं का लक्षात, स्टेट बोर्डचं महत्त्व लक्षात आलं का. तर या अनुषंगाने मी हा टॉपिक कव्हर करत आहे. आणखी एक पुस्तक आहे, तर ते मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये देईल. फक्त एवढं करून घ्या, बाकी नाही केलं तरी चालते आपल्याला. फक्त मेन पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. चला पुढे. त्यानंतर हा एक पॉईंट बघा मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने जर तुम्हाला विचारलं की महाराष्ट्र सरकारने प्लास्टिक बंदी कधी केलेली होती महाराष्ट्रामध्ये, तर ती आहे 23 मार्च 2018. तारीख पाठ ठेवायची आहे तुम्हाला. 23 मार्चला लक्षात घ्या जागतिक हवामान दिवस सुद्धा असतो. ओके, जागतिक हवामान दिवस कधी असतो, 23 मार्चला असतो. त्याच दिवशी 2018मध्ये प्लास्टिक बंदी पण केलेली होती. आणि लक्षात असू द्या पर्यावरणाचं संरक्षण करणे 48A मध्ये सांगण्यात आलेलं आहे, पर्यावरणाचं संरक्षण करणे. ओके, सो हे दंड वगैरे तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे पाठ करून घ्या. पण महत्त्वाचं आहे याची तारीख आहे 23 मार्च 2018. एक उदाहरण दिलेलं आहे की महाराष्ट्रात 95% कचरा वेगळा करण्याचं ठिकाण कोणतं आहे. महाराष्ट्रातील एका ठिकाणी लक्षात घ्या त्या शहरातील 95% कचरा एकाच ठिकाणी वेगळा केला जातो, ते म्हणजे आहे वेंगुर्ला ठिकाण कुठं आहे, सिंधुदुर्ग. काजू संशोधन केंद्र वेंगुर्ला याच ठिकाणी आहे. ओके, तर हा पॉईंट लक्षात घ्या. आणि इथं बघा काय महत्त्वाचा पॉईंट आहे, इथे मोस्ट टाइम पे करा.
की महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला हे एक शहर आहे ज्या ठिकाणी कचऱ्यापासून महसूल मिळवला जातो. ओके, कोणतं शहर सांगितलं मी? वेंगुर्ला. आणि राज्य शासनाने हरित पुढाकारासाठी वेंगुर्ला शहराला वसुंधरा पुरस्कार 2017 दिलेला आहे. ओके, ध्वनी नियम पण 2017चाच होता, पुरस्कार पण 2017चाच आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत 100% घनकचरा काय केला जातो? लक्षात घ्या, 100% घनकचरा व्यवस्थापन केलं जाते. ओके, पुढे चॅप्टरचं नाव दिलं आहे शाश्वत विकास. तर बघा, मी तुम्हाला थोडा एक्स्ट्रा पॉईंट सांगून देतो. शाश्वत विकास हा शब्द जागतिक डावपेच संवर्धन वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजीच्या 1980 मध्ये सर्वप्रथम वापरण्यात आलेला होता. याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं म्हटलं जाते. आणि काय झालेलं आहे की 2016 पासून तर 2030 पर्यंत युनोने सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स डिक्लेअर केलेला आहे, ज्याला SDG म्हटलं जाते. आणि त्यामध्ये एकूण किती गोल ठरवण्यात आलेले आहे? तर एकूण किती ध्येय ठरवण्यात आलेले आहे ते आहे मित्रांनो 17. मोस्ट टाइम पी करा. आणि याची रूपरेखा 2015 मध्ये तयार करण्यात आली होती आणि 16 पासून लागू झालेला होता. टार्गेट आहे 2030. SDGचे म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचे जर तुम्हाला टार्गेट इयर विचारले तर ते लक्षात ठेवायचे आहे 2030. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि यांनी काही ध्येय दिलेले आहे, तर मला असं वाटते की ध्येयावर प्रश्न विचारला जाऊ शकता. एक ते इकॉनॉमिक्समध्ये जाईल हा क्वेश्चन, नाही तर एन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा जाऊ शकतो. मग प्रथम क्रमांकावर काय आहे? 17 ध्येयांपैकी पहिलं ध्येय कोणतं आहे? क्रमानं पाठ ठेवू आपण, तर ते आहे गरिबीचं निर्मूलन करणे. ओके, नंबर 1 पॉवर्टी असं लक्षात ठेवा. नंबर 1 पॉवर्टी. 2 मध्ये काय आहे? भूक. ठीक आहे, 2 मध्ये आहे भूक मिटवणे, अन्न सुरक्षा वगैरे. ठीक आहे, भूक शब्द लक्षात ठेवा 2. भूक 2 अक्षरी शब्द आहे, त्यामुळे भूक तुमच्या लक्षात राहिलं असेल. त्यानंतर आहे ध्येय 3. 3 काय आहे? आरोग्य. आरोग्य किती अक्षरी आहे? 3 अक्षरी. मग आरोग्याच्या संबंधित सुविधा आल्या तर त्या घ्यायच्या 3 मध्ये. 2 भूक, 1 दारिद्र्य, 2 भूक लक्षात ठेवलं आणि तिसरा आहे आरोग्य, 3 अक्षरी. त्यानंतर चौथा मी एकदम शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला, क्वालिटी एज्युकेशन. ओके, तर चौथीतलं शिक्षण चांगलं असते, त्यामुळे 4 शिक्षण लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर 5 काय म्हणते? लिंग समानता. ओके, सो 5 मध्ये आपण एक मुठ्ठी तयार करू शकतो, एक एकता दाखवू शकतो, त्याला म्हणायचं लिंग समानता 5. त्यानंतर ध्येय. ध्येय काय आहे? 6 नंबरचं पाणी स्वच्छता. पाणी स्वच्छता म्हटलं तर 6 स्वच्छ असं लक्षात ठेवा. 6 स्वच्छ पाठ होत असेल तुमच्या. 7 काय आहे? 7 आहे मित्रांनो ऊर्जा. एक एक शब्द पाठ ठेवा फक्त. शाश्वत ऊर्जा. तर ऊर्जेचा काय पाहिजे? 7. ऊर्जा आपल्या सोबत नेहमी असली पाहिजे, 7 असली पाहिजे. ओके, त्यानंतर 8 काय आहे? 8 आहे शाश्वत सर्वसमावेशक आर्थिक वाढीला चालना देणे. ठीक आहे, तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा, रोजगारासंबंधित दिलेला आहे 8 मध्ये. 9 मध्ये काय आहे मित्रांनो? 9 मध्ये आहे औद्योगिकरण. ओके, नव उद्योग असं लक्षात ठेवा, नव उद्योग. 10 मध्ये आहे विविध देशांतर्गत असमानता दूर करणे. इनइक्वॅलिटी आलं तर ते 10 लक्षात ठेवा. त्यानंतर शहरे. 11 शहरे लक्षात ठेवा. 11 शहरे. शहरांमध्ये मानवी वस्त्या अधिक समावेशक व सुरक्षित आणि लवचिक शाश्वत करणे. ठीक आहे, 11 आलं की शाश्वत शहरे लक्षात ठेवा. 12 काय आहे? 12 आहे उत्पादन उपभोग. एवढं पाठ ठेवा, उत्पादन उपभोग 12 मध्ये. 13 मध्ये येते हवामान. किसका हवामान? 13 हवामान. क्लायमेट ॲक्शन. आता हा महत्त्वाचा पॉईंट आहे की क्लायमेट ॲक्शन कितव्या क्रमांकाचं ध्येय आहे? तर ते आहे 13व्या क्रमांकाचं. ओके, क्लिअर ठेवा मित्रांनो. त्यानंतर आहे 14 नंबरचा प्रश्न की महासागर व समुद्रांचे संवर्धन. म्हणजेच महासागर आलं पाण्यातील जीवन, तर ते लक्षात ठेवायचं आहे 14. आणि जमिनीवरचं आलं ऑन लँड, तर ते लक्षात ठेवायचं आहे 15. 14 लक्षात, 14 पाणी आणि 15 आहे जमीन, 13 आहे हवामान. ओके, हे तीनही महत्त्वाचे आहे. आणि 2 आहे शेवटचे. 16 मध्ये येते मित्रांनो शाश्वत विकासासाठी काय प्रस्थापित करणे? शांततापूर्ण, लक्षात घ्या, समाज व्यवस्थांना प्रोत्साहन देणे. आणि 17 मध्ये आहे जागतिक भागीदारी. तर आलं असेल मित्रांनो तुमच्या लक्षात. एकदा ते व्यवस्थित पुन्हा बघून घ्या, म्हणजे क्लिअरेशन येऊन जाते. ओके, चला ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट पॉईंटकडे. त्यानंतर याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो, बीटी कापूस. आपण खूपदा ऐकतो बीटी कापूस. तर बीटीचा फुल फॉर्म बघून घ्या, बॅसिलस थ्युरिजिएन्सिस. ओके, हे त्याचं काय आहे? लघुरूप आहे, पाठ ठेवा. ओके, हा जीवाणू आहे म्हणते. ओके, हा एक काय आहे? जीवाणू आहे आणि एंटोटॉक्सिन नावाची प्रथिन तयार करते. बघा किती छान माहिती दिलेली आहे. मधील माहिती तुमच्या बुक्समध्ये लिहून घ्या, कारण तुम्ही पॉईंट काढत आहे. सुरुवातीपासून जर पॉईंट काढले असेल तर आता तुमचं सगळं व्यवस्थित झालेलं असेल मित्रांनो. त्यानंतर पुढे जाऊ आपण. प्रश्न येईल 2016 मध्ये सिक्कीम हे सेंद्रिय शेती करणारे भारतातील पहिलं शहर बनलं होतं. मोस्ट टाइम करा. ओके, सेंद्रिय शेती करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? ते ठरलेलं आहे सिक्कीम. तर कार्बन न्यूट्रल शेती करणारं जर विचारलं, कार्बन न्यूट्रल शेती विचारलं तर केरळ, आणि सेंद्रिय म्हटलं तर सिक्कीम लक्षात ठेवा. ओके, चला प्रश्न क्लिअर झाला. त्यानंतर पुढे चला. हा एक पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो, ठिबक सिंचन. काय आहे ठिबक सिंचन? तर ठिबक सिंचनमध्ये एकच प्रश्न विचारला जाईल तुम्हाला की ठिबक सिंचनामध्ये पारंपरिक सिंचनापेक्षा जवळजवळ किती टक्के पाणी वाचते? सरळ प्रश्नाचं उत्तर घ्यायचं आहे 80%. ओके, त्यानंतर आपल्याला पर्यावरणामध्ये हा एक
पॉईंट येऊ शकतो स्वच्छ भारत अभियान, जे की आपलं क्लिअर आहे. 2 ऑक्टोबर 2014ला भारताच्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियान काय केलेलं होतं, सुरू केलेलं होतं. ओके, हे पण लक्षात ठेवा, मला महत्त्वाचं वाटते. त्यानंतर मला हा एक महत्त्वाचा पॉईंट वाटतो, कोणता बघा, बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधी सुरू करण्यात आली, 22 जानेवारी 2015ला. ओके, सो बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधी सुरू करण्यात आली, 22 जानेवारी 2015ला. आणि बघा, शाश्वत विकासाचे जे आपण 17 ध्येय पाहिले होते, त्या 17 ध्येयामध्ये चौथ्या आणि 5व्या क्रमांकाचं, चौथ्यामध्ये शिक्षण होतं, 5व्यामध्ये लिंग समानता होते. तर ऑब्विसली या योजनेसंबंधित आहे, त्यामुळे ही योजना या चौथ्या आणि 5व्या उद्दिष्टावर आधारित आहे. ओके, आणि बाल लिंग गुणोत्तर कुठून कुठपर्यंत मोजलं जाते, 0 ते 6 दरम्यान. सुरुवातीला देशभरातील 100 जिल्ह्यामध्ये बाललिंग गुणोत्तराचं प्रमाण कमी होतं, तिथे ही योजना राबवण्यात आलेली होती, बेटी बचाओ बेटी पढाओ, 22 जानेवारी 2015. त्यानंतर आणखी काय लक्षात घ्या, उज्ज्वला योजना. बघा किती क्वालिटी इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो. उज्ज्वला योजना कशा संबंधित आहे, तर ते आहे मोफत सिलेंडर गॅस वितरण करणे. ओके, सुरुवातीला 5 कोटी महिलांना देण्याचं टार्गेट ठेवण्यात आलेलं होतं मित्रांनो. तारीख लक्षात ठेवा फक्त, 1 मे 2016. आणि क्लीन फ्युअल बेटर लाईफ. ओके, तर हे महत्त्वाचं घोषवाक्य आहे. आणि उज्ज्वला योजनेचं स्पेलिंग पण लक्षात घ्या, जला ज पुन्हा लागलेला आहे. मराठीमध्ये याच्यावरती प्रश्न पण विचारले जातात. त्यानंतर आहे प्रधानमंत्री आवास योजना. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजना ही 2015ची आहे. ओके, सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना 2015ला सुरू करण्यात आली होती. आणि टार्गेट इयर होतं 2022 पर्यंत 2 कोटी लोकांना परवडणाऱ्या घर उपलब्ध करून देणे, या संबंधित ही योजना होती. आणि 11 नंबरचं तुम्ही उद्दिष्ट पाहिलं असेल, त्या संबंधित काय आहे, हा महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, 11 लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर बघा, सर्व शिक्षण अभियान, मोस्ट एमपी आपण खूपदा डिस्कस करतो. सर्व शिक्षण अभियानाला सुरुवात 2001 मध्ये झाली होती. सब पडे सब बडे 2001. ओके, उद्दिष्ट नंबर किती आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मधलं ऑब्विसली 4थं, कारण 4थ्यामध्ये शिक्षण आता म्हटलं होतं, 4थीतलं शिक्षण महत्त्वाचं असते. आणि 6 ते 14 वयोगटातील सर्व मुला-मुलींना 2010 पर्यंत शिक्षित व्हावे, यासाठी उद्दिष्ट सर्व शिक्षण अभियानाअंतर्गत राबवण्यात आलेलं होतं, ठरवण्यात आलेलं होतं. त्यानंतर एक महत्त्वाचं आहे नमामि गंगा. मित्रांनो, नमामि गंगेची सुरुवात ही जून 2014 मध्ये करण्यात आली होती. ऑनलाईनवर प्रश्न आहे, पाठ ठेवा. जून 2014. आणि 20,000 कोटीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली होती. सो नमामि गंगा क्लिअर ठेवा. मित्रांनो, एक प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तुम्हाला, की उष्ण कटिबंधीय जंगलापेक्षा खारफुटी जंगले त्यांच्या मातीत 50% जास्त कार्बन साठवतात, आणि कटिबंधातील जंगलांपेक्षा 10% जास्त पर्जन्य साठवतात. म्हणजेच कार्बन जे जास्त कार्बन साठवतात, म्हणजेच कार्बन साठवण्याचं प्रमाण कोणत्या जंगलात जास्त दिसून येते, खारफुटी जंगल. म्हणून खारफुटी जंगलांचं काय झालं पाहिजे, जतन. आता मला सांगा, तुम्हाला हा ऑनलाईनवर क्वेश्चन येऊ शकत नाही का, नक्कीच येईल, की कार्बन साठवण्याचं प्रमाण कोणत्या जंगलामध्ये जास्त आहे. ऑप्शन राहील तुम्हाला उष्णकटिबंधीय जंगले, समशीतोष्ण कटिबंधीय जंगले, की खारफुटी जंगले. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे खारफुटी जंगले. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर या पुस्तकामध्ये एक हा पॉईंट दिला आहे, उपभोक्ता संरक्षण कायदा म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा कधीचा आहे, तर 1986चा आहे. हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. पर्यावरण संरक्षण कायदा सुद्धा 1986चा आहे. हा पॉईंट थोडा लक्षात असू द्या. भारत सरकारने पर्यावरणपूरक उत्पादनांची गरज ओळखण्यासाठी 1991 मध्ये इको मार्क म्हणून, लक्षात असू द्या, ओळखली जाणारी इको लेबलिंग योजना सुरू केलेली आहे. ठीक आहे, सो कधीची आहे ती, इको मार्क 1991 लक्षात ठेवा. आणि महत्त्व म्हणजे भारतातील इको मार्क योजनेचा लोगो काय आहे, तर ते आहे मातीचे भांडे. विचारलं जाईल तुम्हाला पेपरमध्ये, भारतातील इको मार्क योजनेचे चिन्ह कोणते आहे, तर ते आहे मातीचे भांडे. त्यानंतर पुढे जाऊ आपण नेक्स्ट. तर एक पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो, रामसर अधिवेशन. आता रामसर करार जो आहे हा 2 फेब्रुवारी 1971 मध्ये भरलेला होता. याचा मुख्य उद्देश काय होता रामसर कराराचा, तर तो होता मित्रांनो पाणथळ जमिनीचे संरक्षण करणे. त्यामुळे तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे. मात्र भारतानं हा करार कधी स्वीकारला असा जर प्रश्न विचारला, तर तो लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला 1 फेब्रुवारी 1982. ओके, 1 फेब्रुवारी 1982. तर तुम्ही मला सध्या सांगा, भारतात एकूण किती रामसर स्थळं आहे. त्या दिवशी मी करंट अफेअरमध्ये सांगितलेला होता. हा करार जरी 2 फेब्रुवारी 1971चा असला, मात्र हा भारतानं 1 फेब्रुवारी 1982 मध्ये स्वीकारला. बघा किती छान माहिती दिलेली आहे. त्यानंतर स्टॉकहोम परिषद जर विचारली, तर ती लक्षात ठेवायची आहे 1972. स्टॉकहोम परिषद कधी भरली होती, 1972.
72. त्यानंतर स्टॉकहोम परिषदेनंतर भारत सरकारने म्हणते घटनेत 42वी घटना दुरुस्ती केली आणि बघा 48 ए म्हटलं होतं मी तुम्हाला 48 ए काय आहे पर्यावरणाचं संरक्षण करणे आणि 51 ए जी म्हणजेच होते मूलभूत कर्तव्यातलं जे 7वं कर्तव्य आहे जी नंबरचं पर्यावरणाचं संरक्षण करणे हे सुद्धा ॲड करण्यात आलेलं होतं. तर हा होता तो परिणाम. ओके, स्टॉकहोम परिषद 1972ची होती आणि त्यानंतर 1976 मध्ये आपण 42वी घटना दुरुस्ती केली. या अनुषंगाने हे सहज पाठ राहते आणि ह्या 51 जी नुसारच पर्यावरण संरक्षण सुधारणा हे नागरिकांचं कर्तव्य करण्यात आलेलं होतं, डिक्लेअर करण्यात आलेलं होतं. झालं, सिंपल पॉईंट आहे. आणि 1972 नंतरच भारत सरकारनं बघा पाणी कायदा मी सांगितलं होतं, जलप्रदूषण कायदा 1974, हवा कायदा 1981 आणि पर्यावरण संरक्षण कायदा 1986 हे कायदे केलेले होते. ओके, सो पर्यावरणाचे प्रश्न सोडवण्यासाठी वन मंत्रालयाअंतर्गत पर्यावरण विभागाची स्थापना सुद्धा आपल्या भारतामध्ये करण्यात आलेली होती. सो जोड्या लावणीमध्ये तुम्हाला हे कायदे विचारले जाऊ शकते. सो जोड्या लावणीसाठी हा प्रश्न पाठ ठेवा. लेक्चर कसं वाटत आहे नक्की सांगा आता. तर हा आहे सोर्स. ओके, तर स्टेट बोर्डमध्ये एवढी पॉवर आहे मित्रांनो, एवढी ताकद आहे की भरपूर सारे प्रश्न इथूनच विचारले जातात. मानवी पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्रांची परिषद म्हणजे स्टॉकहोम परिषद होय 1972ची. ठीक आहे, 5 ते 16 जून 1972 पासून ती भरलेली होती. म्हणून मित्रांनो 5 जून हा पर्यावरण दिवस आपण साजरा करतो 1974 पासून. कधीपासून? जरी परिषद 72ला भरली पण हा दिवस आपण 1974 पासून साजरा करतो. त्यानंतर आहे पर्यावरण आणि विकास यावरील संयुक्त राष्ट्रांची परिषद रिओ दी जानेरिओ, जिला वसुंधरा परिषद आपण असं म्हणतो. वसुंधरा परिषद 1992ची होती. 3 जून ते 14 जून 1992 दरम्यान ती भरलेली होती. तारीख पाठ ठेवा, 3 जून ते 14 जून आणि स्टॉकहोम म्हटलं तर 5 जून ते 16 जून. दोन गोष्टीला फरक लक्षात ठेवा. यामध्ये 172 प्रतिनिधींनी सुरुवातीला भाग घेतलेला होता. ठीक, रिओ दी जानेरिओ तर ती आहे ब्राझीलमधलं ठिकाण. ओके, त्यानंतर पुढे जाऊ आपण. त्यानंतर बघा मित्रांनो शाश्वत विकासासंबंधी संयुक्त राष्ट्रांची परिषद, तर रिओ परिषद +20. आता बघा रिओ परिषद +20, रिओ परिषद कधी भरली? 1992. 20 म्हणजे काय? 20. जर याच्यात 20 टाकले तर बरोबर आपल्याला 2012 हे वर्ष भेटते. त्यामुळे कधी तुम्हाला रिओ 20 विचारलं तर उत्तर कोणतं घ्यायचं आहे? 2012. ओके, सो या संबंधित ही तरतूद महत्त्वाची आहे आणि यामध्ये 192 सदस्य देशांनी भाग घेतलेला होता. ठीक आहे, त्यानंतर पुढे चला. ओके, लक्षात घ्या जागतिक जल दिवस कधी साजरा केला जातो? तर जागतिक जल दिवस 22 मार्चला, तर हवामान दिवस हा 23 मार्चला साजरा केला जातो. ओके, आणि जागतिक वन दिवस विचारला तर मग जागतिक वन दिवस विचारला तर लक्षात ठेवायचं 21 मार्च. त्यामुळे एका दिवसाचाच फरक आहे. 21 मार्चला वन दिवस, 22 मार्चला जल दिवस आणि 23 मार्चला येतो मित्रांनो हवामान दिवस. पृथ्वीचा 71% भाग कशाने व्यापलेला आहे? पाण्याने व्यापलेला आहे. जगभरात पडणाऱ्या पावसाच्या 4% पाऊस आपल्या भारतामध्ये पडतो. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि भारतात सर्वात जास्त पाऊस मावसिनराम या ठिकाणी पडतो. कुठे पडतो? मावसिनराम. आणि मावसिनराम ठिकाण कुठलं आहे? मेघालयमधलं आहे. मेघालयमध्ये गारो, त्यानंतर खासी, जैतिया ह्या टेकड्या आहेत मित्रांनो. ओके, चला त्यानंतर इथे एक बघून घ्या काय म्हटलेलं आहे की मानवी शरीराच्या वजनाच्या सरासरी 60% पाणी आपल्या शरीरात असते. किती टक्के? 60%. आणि शरीर पाणी साठवून ठेवू शकत नाही. मूत्राद्वारे हे पाणी बाहेर पडत असते. सो हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि शरीराच्या वजनाच्या 60% पाणीच आहे आपल्या शरीरामध्ये. ओके, त्यामुळे लक्षात घ्या, जास्त गर्व करायचं नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा पाणी हे जीवनासाठी अत्यावश्यक आहे आणि 2025 पर्यंत भारतासह जगातील 50% पेक्षा जास्त देशांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे. भारतातील सरासरी पाऊस किती पडतो? भारतात सरासरी पाऊस किती पडतो असा जर प्रश्न विचारला तर 117 सेंटीमीटर पाठ ठेवा. आणि महाराष्ट्रात विचारला तर 101, म्हणजे भारतापेक्षा महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो. ओके मित्रांनो, आणि सोलापूर भागात तर तो बघा मराठवाडा भाग, सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाडा भागात तर तो 50 सेंटीमीटर इतकाच पडतो. ठीक आहे, आणि सर्वात जास्त पाऊस कुठं पडतो महाराष्ट्रात? तर अंबोली आणि इकडे विदर्भामध्ये गडचिरोलीच्या साईडमध्ये. ओके, चला पुढे. मित्रांनो गोदावरी नदीचा वाद हा सगळ्यात मोठा वाद मानला जातो. महाराष्ट्रातील 49% क्षेत्रफळ हे गोदावरी नदीने व्यापलेले आहे. ओके, आता गोदावरी नदी हे त्र्यंबकेश्वर इथे उगम पावते नाशिकमध्ये. आणि लक्षात घ्या या नदीमुळं आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, ओडिशा या राज्यातून ती वाहत जाते. ठीक आहे, नद्या उपनद्या या माध्यमातून ती वाहत जाते आणि तो वाद या राज्यादरम्यान आहे. ठीक आहे, संबंधित जो राज्यांमध्ये वाद होतो त्या संबंधित घटनेत 262 कलम टाकण्यात आलेली आहे. आणि नदी जलविवाद कायदा 1956 सुद्धा करण्यात आलेला होता. ओके, हे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे जे मी तुम्हाला देत आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने हे सर्व तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. ओके, चला पुढे. त्यानंतर मित्रांनो काही नद्या दिलेल्या आहे त्यांचे ठिकाण लक्षात घेऊ. भीमा पुणे, जोड्या लावणीमध्ये विचारला जाऊ शकतो. पंचगंगा कोल्हापूर, कृष्णा सांगली. बघा
कोल्हापूरची जीवनदायिनी पंचगंगा नदीला म्हटलं जाते. या नद्या सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत चाललेल्या आहे. कृष्णा नदी सांगली, सावित्री नदी रायगडला आहे, मोस्ट टाइम फिकरा. उल्हास नदी उल्हासनगर मुंबईला आहे. या पद्धतीनं गोदावरी नाशिक, गंगा नदी कानपूर, ओके लक्षात घ्या. आणि कावेरी म्हटलं तर तामिळनाडू. सो काही ना काही कारणामुळं या नद्या काय होत आहे, प्रदूषित होत आहे. त्यानंतर हा एक प्रश्न पेपरमध्ये आला होता की मिनामाटा आजार हा कोणत्या देशामध्ये आलेला होता, तर तो आला होता जपानमध्ये. ओके, मिनामाटा आजार आला तर कोणता देश लक्षात ठेवायचा आहे, जपान. आणि कशामुळं झालेला होता हा, पाऱ्यामुळं, मर्क्युरी लक्षात ठेवायचं. मर्क्युरी म्हणजेच काय, पारा, याच्या विषबाधेमुळं हा रोग होतो. बाकी वाचण्याची काही तेवढी आवश्यकता नाही आहे. त्यानंतर हा एक पॉईंट लक्षात घ्या, भारताच्या राष्ट्रीय पाणी धोरण 2002ची ठळक वैशिष्ट्ये. आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की भारताचे राष्ट्रीय पाणी धोरण कधीचे आहे, 2002चे आहे. तुम्हाला वाटलं तर हे वाचून घ्या. पॉईंट मला अत्यंत महत्त्वाचा वाटला या पुस्तकातला. जोहाड म्हणजे काय, मातीचे बंधारे जे की राजस्थानमध्ये असतात. कुंड म्हणजे काय, जमिनीखालील आच्छादित तलाव राजस्थानमध्ये असतात. ओके, कुंड जमीन खालील आच्छादित प्रदेश आणि मातीचे बंधारे म्हटलं तर जोहड. खादीन हे पण राजस्थानमधलं आहे, परंतु वाहून जाणारे पाणी अडवणारा लांब मातीचा बंधारा. तर तिन्ही पॉईंट जुळ्या लावणीमध्ये तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. चेरुवा जलसाठा आंध्र प्रदेशमधला आहे, मोस्ट टाइम पिक करा. डोंग म्हटलं तर बोडो आदिवासी समुदाय आपल्याला माहीत आहे आसाममध्ये आहे. ठीक आहे, बोडोलँडची मागणी पण आसाममधूनच होत आहे. सो डोंगो आला तर आसाम लक्षात ठेवा. केरे पाझर तलाव आहे जे की कर्नाटकमध्ये आढळतात. त्याच्यानंतर पुकुअर बिल रवाल म्हटलं तर तळी पश्चिम बंगालमध्ये आहे. कुंड आता आपल्या इथं आहे कुंड, महाराष्ट्रात तुम्ही ऐकलं असेल. कुंड म्हणजे मंदिरातील टाके. ओके आहे ना, आपण म्हणतो कुंड वगैरे आहे, तर ते झालं महाराष्ट्रासंबंधित. आला पर्यावरणासंबंधित स्टेट बोर्डची माहिती. ओके, तर नक्कीच तुम्हाला ही आवडलेली असेल. फाउंडेशन खूप चर्चेमध्ये होतं. पाणी फाउंडेशन ची स्थापना 2016ची आहे. या संबंधित कोणते अभिनेते आहे ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा समग्र शिक्षा जलसुरक्षा अभियान कधीचं, तर ते आहे 9 ऑगस्ट 2019चं. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. पाणी प्रदूषण कायदा मी मगाशीच सांगितला 1974चा आहे. तर हवा प्रदूषण नियंत्रण कायदा हा कधीचा आहे मित्रांनो, तर तो आहे 1981चा. मित्रांनो, आता मला सांगा तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं. जवळपास भरपूर सारी माहिती आपण आज कव्हर केली आहे. नक्कीच तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला प्लीज एक लाईक करा. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यासाठी. ऑल द बेस्ट, टेक केअर अँड थँक्यू सो मच.